ज्ञानोबारायांच्या आगमनाच्या पूर्वीच अति प्राचीन आणि अति पवित्र असलेलं हे नगर आहे। ज्ञानोबारायांनी ज्या अर्थी ज्ञानेश्वरीची रचना करण्यासाठी या स्थानाची निवड केली त्यावरूनच आपल्या लक्षात येतं की हे स्थान किती पवित्र असलं पाहिजे। आम्ही पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, आपल्याला एखादा तासभर ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचं असेल तर आपण ज्या जागेवर ते प्रवचन करायचं ती जागा पवित्र असली पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो। कुठेही बस स्टँडवर प्रवचन करतो का आपण? कुठे अड्ड्यावर एखाद्या नाही। मठ, मंदिर, यज्ञशाळा, पाठशाळा पवित्र जागा असावी अशी किमान आपली काय असते, अपेक्षा असते। कशासाठी? एखादा तास आपल्याला काय करायचं असतं, प्रवचन, कीर्तन म्हणा, कथा म्हणा, भगवत